हा लेख लिहिला मी. या लेखाला मी नाव दिले मोबाईलचा वापर. तर काही दिवसापूर्वी मी बसने प्रवास करीत होतो. बस सुरू झाली तेव्हा शेजारच्या एकाचा मोबाईल वाजला. त्या माणसाने आपला मोबाईल काढून तिकडल्या माणसाशी बोलायला सुरुवात केली. बसच्या ढर ढर अशा मोठ्या आवाजात बोलणे ऐकू जाणार नाही म्हणून त्याने तिकडल्याशी जोरजोरात बोलायला सुरुवात केली. या बसमधल्या माणसाने तिकडल्याला जोरजोरात अगदी वरच्या पट्टीत. 2 मिनिटेमध्ये त्याने मोबाईल बंद केला. नंतर पुन्हा त्यावर बोलायला सुरुवात केली. काळी 5 पट्टीमध्ये. पुन्हा आणखी 2 मिनिट बंद. नंतर पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. सगळेच प्रवासी वैतागले. त्याच्या गेंगाण्या आवाजाने आणि तारस्वराने सर्वांचे डोके दुखू लागले. पण त्याला ते कळेल तर ना, तो कधी एकदा खाली उतरून निघून जातो असे सर्वांना झाले. पण आता त्याला सांगावं कसं? शेवटी एकदम त्याला सौम्य आवाजात म्हणाला, अहो बाबा, थोडं हळू आवाजात बोला, सर्वांना त्रास होतोय. त्यावर तो म्हणाला, असं होय, माझ्या लक्षातच आलं नाही. अहो काय सांगू, ज्याला मी फोन लावला ना तो बोलतच नाही. कुणीतरी तिसराच बोलतोय. तो कोण बोलायला आहे मलाही कळेना. त्याला म्हणलं मी त्या रम्याला पाठव म्हणून, तर त्याला ऐकूच येईना. मग आपण म्हणतो, पण तरी थोडं हळू आवाजात खालच्या पट्टीत बोला. अहो बसमध्ये जास्तीत जास्त 2 मिनटे बोलावं, नंतर तिकडे त्याला सांगावं पुन्हा बोल म्हणून. बाकीच्यांचं डोकं दुखतं ना. हे ऐकल्यावर तो बोलणारा थोडा वरमला. शेवटी मीही त्याला शैलीतून एक हलका जोडा मारला. मी त्याला म्हणालो, तसं नाही, महत्त्वाचं असेल तर बोलावं, पण थोडं सावकाश. कारण बसमध्ये पुढं जे लहान लहान मुलं बसले आहेत ना, त्यांना तुमच्या आवाजामुळे गाडीचा आवाजच ऐकू येईना. त्यांना थोडा गाडीचा आवाज ऐकू द्या की. ही मात्रा बरोबर लागू पडली. तरी त्याने पुन्हा एकदा शेवटचा मोबाईल लावला आणि आपला बुलंद आवाजात तिकडच्याला म्हणाला. तो म्हणाला तिकडच्या माणसाला, हां हां, मी बसमध्ये आहे, काही ऐकू येईना, गाडी थांबल्यावर मग बोलतो. एवढं म्हणून त्यानं मोबाईलचं नरडं दाबलं आणि मोबाईल गतप्राण केला. परळीहून बसलेला हा माणूस एकदाचा केजला उतरला तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सगळ्यांचे डोके भणाणून गेले होते. आता सर्वांना एकदम शांत शांत वाटलं. तब्बल 1-1.5 तास बसमध्ये त्याची मधुर आवाजात तिकडे चर्चा चाललेली होती. मधुर आवाजात. हा प्रसंग पाहिला आणि मला वाटलं, मोबाईल शाप की वरदान? छे, शाप कसं म्हणावं? ते तर उत्कृष्ट वरदान आहे. पण त्याचा असा इतका वापर होत असेल आणि आजूबाजूच्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्याची गंभीरपणे दखल घेतलीच पाहिजे. बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये तुम्ही पहा, LIC, बँक वगैरे ऑफिसमध्ये भिंतीवर लिहिलेलंच असते, स्विच ऑफ युअर मोबाईल, स्विच ऑफ. यावरही कोणाचा फोन वाजलाच तर ते लोक ऑफिसच्या बाहेर जाऊन बोलतात. थोड्या वेळाने मग मध्ये येतात. आता काही वेळेस असे प्रसंग अशा घटना घडलेल्या असतात की त्या माणसाला ताबडतोब कळविणे आवश्यक असते. अशा वेळी एका बाजूला कोपऱ्यात जाऊन हळू आवाजात बोलायला काही हरकत नाही. ही प्रत्येकाने स्वतःला सवय लावून घेतली तर किती चांगले होईल. बसमध्ये, रेल्वेमध्ये जास्त मोठ्या आवाजात बोलू नये असा सरकारने नियम करायला काही हरकत नाही. कारण ती सार्वजनिक ठिकाणं आहेत, कोणाची वैयक्तिक नाहीत. प्रवासात असलेल्या लोकांनी फक्त एकच महत्त्वाचं वाक्य तिकडल्या माणसाला बोलावं की मी गाडीमध्ये आहे, काय झालं त्याचा मला फक्त मेसेज कर, तो मी वाचतो, मग काय करायचे ते बघू. ही कल्पना कशी वाटते? यामुळे बराचसा कोलाहल कमी होईल असे आपणास वाटत नाही का? अनेक बाबी अगदी किरकोळ असतात पण त्यावर कोणी विचारच करीत नाही. अहो, आपल्या घरात तुम्ही कितीही मोठ्या आवाजात बोला, तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही, पण बाहेर नको. मोठ्याने बोलणारा माणूस ऐकत नसेल तर त्याच्या कानाजवळ जाऊन फक्त त्याला एकच वाक्य सांगा, तुमची बायको इकडे यायली, एवढंच त्याला म्हणा. बघा, ताबडतोब त्यानं मोबाईल बंद नाही केला तर म्हणा.